महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाजी काका राळेबाद यांच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती। अनेकांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना आठवणी सांगितल्या। आपल्या आठवणी व अनुभव सांगताना अनेक वक्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या। अनेकांना बोलताना अश्रू अनावर झाले होते। या शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयासमोर झालेल्या शोकसभेला ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबाद, नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेबाद, शहाजी काका राळेबाद, डॉक्टर भास्कर मोरे, नगरसेवक महेश निमुणकर, अवधूत पवार, वसीम शेख, प्रवीण चोरडिया, तात्याराम पोकळे, प्रशांत राळेबाद, प्राध्यापक विकी घायतडक, पवन राळेबाद, राजेंद्र गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सूर्यकांत नाना मोरे, बबन काका काशीद, भाजपा तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे, डॉक्टर भगवान मुरुमकर, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, संभाजी राळेबाद, सुनील जगताप, संजय वराट, बिलाल शेख, अमोल गिरमे, प्रकाश काळे, इस्माईल सय्यद, मंगेशदादा आजबे, विभाग प्रमुख पांडुरंग माने, हरिभाऊ आजबे, शिवसेनेचे नेते आकाश बापना, विनायक राऊत, शामीरभाई सय्यद, काँग्रेसचे नेते राहुल उगले, शहाजीराजे भोसले, मनसेचे प्रदीप टापरे, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाका, दत्तात्रय वारे, बाजीराव गोपाळगरे, जमीरभाई सय्यद, स्वप्नील खाडे, जितेंद्र बोरा, बापूसाहेब शिंदे, गणेश काळे, गणेश हागवणे, जयसिंग उगले, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अंजलीताई ढेपे, नगरसेविका नंदाताई होळकर, आशाताई घायतडक, सुरेखा सदाफुले या मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांचं काम त्या पद्धतीत होतं। त्यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचं काम केलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग निर्माण करण्याचं काम अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये केलं। प्रत्येक घटकाला सामावून घेणारं त्यांचं नेतृत्व होतं की आज आपल्या जरी नसलं तरी त्यांनी जे काम आपल्यामध्ये राहून जे केलेलं आहे ते काम निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या लक्षात येणार आहे। आणि त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने दादांना हे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा येणाऱ्या काळात या विचारधारेवर महाराष्ट्र घडावा आणि हे काम त्यांच्या परिवाराच्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हावं हीच त्यांच्यासाठी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आदरांजली या ठिकाणी महत्त्वाचं थांबतो। अंकित खऱ्या अर्थानं अजितदादांबद्दल बोलायचं झालं तर एक अजातशत्रू आणि एक राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्वाचा पैलू त्यांचं खऱ्या अर्थानं उलगडणं या निमित्ताने गरजेचं आहे। आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव असं कामगिरी केलेली आहे आणि या सर्व काम करत असताना गेले 41 वर्षापासून त्यांनी अविरतपणे या महाराष्ट्राच्या जनतेची, या महाराष्ट्राच्या मातीची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आपण पाहिलेली आहे। कृषी विषय असेल, शैक्षणिक विषय असेल किंवा कला, क्रीडा, साहित्यातील कुठलाही विषय असेल, आपण पाहिलेलं आहे की एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातून एक पुढे गेलेला कलाकार सूरज चव्हाणसारखा त्याला एक छत उभा करून देण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून झालं आहे। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अजितदादा पवार ज्यांना महाराष्ट्रामध्ये 6 वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राने पाहिले, कालच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र त्यांच्यामुळे पोरका झालेला आहे। खरं तर दादा म्हणजे या महाराष्ट्राच्या कुटुंबातले प्रमुख होते। कुठल्याही पक्षातला असला तरी काम करताना या महाराष्ट्राचा आहे, माझा आहे, माझ्या राज्यातला आहे आणि माझा माणूस आहे अशा दृष्टीने दादा त्या कामाकडे पाहतो आणि प्रत्येकाचं काम करत होते। कामाचा माणूस म्हणून पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता। मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे, आणखी मंत्री कोण आहेत याच्यापेक्षाही दादा आहेत म्हणजे महाराष्ट्राचं काम होईल अशा पद्धतीची भावना प्रत्येक माणसात होती आणि ती भावना 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघातामुळे आज संपलेली। दादाचं जाणं हे महाराष्ट्रासाठी एक दुःखांकाची बाब असली तरी महाराष्ट्राचं काम थांबतं की काय अशा पद्धतीचं त्यांचं जाणं आहे। त्यांच्या जाण्याने पुरा महाराष्ट्र एक पोरका झाल्यासारखा आहे आणि या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा कदाचित मिळणे ती की काय असं वाटते। परंतु दादाचं एक काम जे राहिलेलं आहे
आपले काम पूर्ण महाराष्ट्र हे एक कुटुंब म्हणून सर्व राजकीय मंडळी त्याकडे पाहतील आणि दादांचं काम अशाच पद्धतीने चालत राहील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करताना आदरणीय दादांचं जर आपण इतिहास पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये सर्वात असं प्रभुत्व ठरणारं नेतृत्व जे युवकांसाठी प्रेरणादायी होतं, आमच्यासारख्या युवकांसाठी प्रेरणादायी होतं, असे आदरणीय दादा, एक प्रशासनावर मजबूत पकड असणारे दादा, आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे 18 तास काम करून या जनतेला न्याय देणारे दादा आज आपल्या महाराष्ट्रातून निघून गेले आहे. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेल तर ही पोकळी आपण कोणाच्या तरी माध्यमातून ही भरून काढावी व आदरणीय दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला यावं अशीच मी समस्त जामखेडकरांतर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मी माझ्या सामाजिक जीवनात ज्यावेळेस सुरुवात केली तर माझा एकमेव नेता अजितदादा. 1999 पासून मी दादाच्या संपर्कात आहे. दादानी अनेक वेगवेगळ्या पदावर मला प्रदेश उपाध्यक्ष सारखं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 10 वर्ष दादांमुळे संधी मिळाली. आणि आज असं एक पितृतुल्य नेता की आपल्याला कोणत्याही अडचणीच्या क्षणी खरं मदत कोण करेल, आपल्याला प्रत्येकाला एक कोणीतरी आधार असतं, असा एक आधार म्हणून आम्ही दादाकडे बघायचो. मी समाजामध्ये जे काही उभा आहे, मी जे काही करू शकलो ते फक्त दादांच्या आशीर्वादामुळे. एक विजूनी सांगितलं तसे अनेक प्रसंग आहेत, पण बंधूने एक प्रसंग निश्चित सांगेल. दादांची कार्यकर्त्यांना ताकद द्यायची पद्धत कशी होती. एक 2012चा प्रसंग आहे. सकाळी 8 वाजता दादाच्या बंगल्यावर देवगिरीला भेटायला गेलो. भेटल्याच्या नंतर त्यापूर्वी दादांनी मला एक शिफारस पत्र दिलेलं होतं एका कामाच्या निमित्तानं आणि मी ते दादांना सांगितलं, दादा हे असं. मला खूप बोलले दादा, प्रचंड म्हणजे प्रचंड बोलले, रागवले. पण खरं सांगू, दादांना जो ओळखतो ना त्या दादांच्या ओढण्याचं रागवण्याचं अजिबात काही वाटत नाही. आपल्या घरातला भाऊ, आपला एक वडील आपल्यावर रागवतात ना, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस मला दादांनी काही त्यांना बोलवलं, काही गोष्टीचं माझ्याकडनं स्पष्टीकरण मागवलं, त्यावेळेस देखील त्यांनी खूप रागवले. आता रिसेंटच्या प्रसंग, मी दादाचं माझं शेवटचं बोलणं हे 20 जानेवारीचं आहे. आताच्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत, या एक अमित जाधव नावाचं इथं आहे. अमितला देखील मी त्या दिवशी जे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला दाखवलं होतं. म्हणजे एक रिसेंट ज्याची आपली एक जगण्याची उमेद आहे, आपल्या कर्तृत्वाची उमेद आहे, आपल्या कर्तृत्वाला ज्याचा आधार आहे, असं एक नेतृत्व असा ज्यावेळेस आधार आपल्यातून जातो ना, ते दुःख वेगळं आहे. आज बंधूंना एवढं वाईट वाटतं ज्यावेळेस आपण सुनेत्रा वहिनींचं त्या जो टीव्हीवर बघतो, पार्थ भैयाचं बघतो, जय भैयाचं बघतो, ही जी एक जीवनाचा अर्थ काय. दादांनी एवढं मोठं साम्राज्य केलं, एवढे मोठे कार्यकर्ते राज्यामध्ये निर्माण केले. एक मी मिटकरी साहेबांचं तुम्ही बघितलं असेल भावनाविश होताना, उमेश पाटलांचं बघितलं असेल, तिकडे चाकणतर अनेक कार्यकर्ते त्यांनी असे घडवलेत की दादा हेच त्यांचं जीवन. महाराष्ट्राचे नेते माननीय अजितदादा पवार, टायमिंगचा वादा अजितदादा अशी त्यांची ओळख होती. एखाद्याला वेळ दिली की त्या वेळेत पोहोचणारा, 4 दशकापेक्षा जास्त संसदीय राजकारणामध्ये असणारं व्यक्तिमत्व, कामाचा, राज्याचा आणि मंत्रालय आणि मंत्रालयातली परिस्थिती हाताळण्याचा प्रचंड अनुभव असणारा नेता माननीय अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाही. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अक्षरशः त्या बातमी कळाल्यानंतर कसल्याच प्रकारचं मन आपलं तयार होत नव्हतं की ही बातमी घरी असली नसायला पाहिजे, परंतु नीती पुढं कोणाचं चालत नाही. आणि आपले कार्यक्षम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सतत कार्यरत राहणारे आपले लोकप्रिय अजितदादा पवार या विमान अपघातामध्ये दुर्दैवानं त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की कामामुळं दादाची फार प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात ओळख झाली होती. पवारसाहेबांचे पुतणे म्हणूनच नाही तर त्यांनी स्वतःचं असं वलय निर्माण केलं होतं आणि लोकप्रियता स्वतः निर्माण केली होती. सकाळी पहाटेपासनं ते संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्याने कामाचा झपाटा त्यांचा चालू असायचा आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेम देण्याचं काम. आमच्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचं विशेष प्रेम नगर जिल्ह्यावर असायचं. पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या बऱ्याचदा आमच्या भेटीगाठी व्हायच्या.
जिल्हा कार्यकारिणीच्या नियोजन बैठकीला दादा बऱ्याचदा आमच्या भेटी झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी भरभरून अशा प्रकारचं प्रेम त्या ठिकाणी दिलं. मधला काळ थोडाफार वगळला, सातत्याने आम्ही दादाच्या संपर्कात असायचो. दादा प्रेम देणारा कार्यकर्ता, पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती. असा हा लोकप्रिय नेता आपल्यातून निघून गेला, त्याचं सर्व महाराष्ट्राला दुःख झालं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, त्यांना देवानी स्वतःजवळ जागा द्यावी अशी मी माझ्या पवार पाटील कुटुंबियातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि